रमाच्या भावाचं लग्न ठरलं होतं. सगळे कुटुंब खूप आनंदात होते. नितीन रमाचा मोठा भाऊ होता. रमाचं लग्न 3 वर्षापूर्वी झालं होतं आणि आता नितीनच्या लग्नाची वेळ होती. रमा घरातली एकुलती एक मुलगी होती, त्यामुळे सगळ्यांची खूप लाडकी होती. तिच्या आई वडील आणि भाऊ तिच्यावर जीव ओवाळून टाकत असायचे. रमा स्वतःला नशीबवान समजायची की तिला एवढं छान आणि प्रेमळ कुटुंब भेटलं होतं. नितीन आणि मधूचा साखरपुडा झाला. मधू खूप चांगली मुलगी होती. नितीन पण आनंदात होता की त्याच्या आयुष्यात मधूसारखी सुंदर आणि प्रेम करणारी मुलगी त्याच्या जीवनसाथीच्या रूपात आली होती. मधू आणि नितीन तासनतास फोनवर गप्पा मारत असायचे. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असायचे. त्यांच्या लग्नाची तारीख 3 महिन्यानंतरची काढली होती. आजकालची तरुण पिढी लग्नाच्या अगोदरच फोनवर बोलत असतात. यात काही नवीन गोष्ट नव्हती. रमाची सासर पण या शहरात होते, त्यामुळे तिचं सारखं माहेरी येणं जाणं चालू असायचं. अगोदर जेव्हा ती माहेर यायची तेव्हा तिचा भाऊ नितीन तिच्याशी खूप वेळ गप्पा मारत असायचा. ते दोघं भाऊ बहीण खूप धमाल करत असायचे. पण आता जेव्हापासून त्यांचं लग्न ठरलं होतं तेव्हापासून तिचा भाऊ बघावं तेव्हा फोनवर गप्पा मारण्यात व्यस्त असलेला दिसायचा. तिच्याशी खूप कमी बोलत असायचा आणि ही गोष्ट रामाच्या मनाला खूप टोचत होती. तिला असं वाटायला लागलं होतं की तिचं महत्त्व हळूहळू या घरातून कमी व्हायला लागलं आहे. एक दिवस रमा अशीच दुपारी घरी आली. त्यावेळी तिचा भाऊ नितीन मधूशी फोनवर रोमॅन्टिक गप्पा मारत बसला होता. त्यामुळे त्याने रमाला बघितलं तसा त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला, जे स्वाभाविक होतं. पण रमाला यामुळे खूप वाईट वाटलं. तिचं लग्न झालं असूनसुद्धा ती ही गोष्ट समजू शकली नाही की प्रत्येक जोडप्याला प्रायव्हसी हवी असते. रमाला असं वाटायला लागलं होतं की मधूच्या घरी येण्यामुळे तिचे माहेरातलं अस्तित्व कमी व्हायला लागलं आहे. ती मनातून जळायला लागली. तिला असं वाटायला लागलं की जर भावाच्या आयुष्यात मधू आली तर तिचं स्वतःचं काहीच महत्त्व उरणार नाही. हळूहळू तिचे आई वडील पण मधूला किंमत द्यायला लागतील आणि हे तिला अजिबात सहन होत नव्हतं. तिने तिच्या होणाऱ्या भावजाईला बघितलं होतं. ती खूप सुंदर आणि समजूतदार आणि मनाने चांगली मुलगी होती. तिला माहीत होतं की मधू घरात सून बनून आल्यावर ती घरातल्या सगळ्यांची मनं जिंकून घेईल. आता तर रमाच्या डोक्यावर त्या दोघांचं लग्न मोडण्याचं भूत बसलं होतं. तिला काहीही करून त्यांचं लग्न मोडायचं होतं. ती लगेच तिच्या आईच्या जवळ गेली. तिला भडकवायला सुरुवात केली. म्हणाली, बघितलं का आई, दादाचं अजून लग्न पण झालं नाही आणि तो होणाऱ्या बायकोशी खोलीचं दार बंद करून गप्पा मारत बसला आहे. आत्तापासूनच तुझ्यापासून गोष्टी लपवायला लागला आहे. विचार कर, वहिनीने त्याला काय काय शिकवलं असणार. लग्न झाल्यानंतर ते दोघं नवरा बायको तुम्हाला विचारणार पण नाहीत. असं कोणी करतं का? अजून लग्न पण झालं नाही आणि आईवडिलांपासून लपवून बंद खोलीत प्लॅनिंग सुरू झाली आहेत. खूप काही उलटसुलट सांगून रमाने आईच्या मनात होणाऱ्या सोन्याबद्दल विष भरलं. तिची आई पण मुलीच्या बोलण्यात आली. आता तर रमा आईला मधूबद्दल भडकवत होती, म्हणजे काहीही करून त्या दोघांचं लग्न मोडू शकेल. तिच्या आईच्या मनात मधूबद्दल खूप तिरस्कार निर्माण झाला होता. रमा कधी म्हणायची, आई बघितलं का, ती कशी दिवसभर दादाशी बोलत बसलेली असते, पण कधी तुझ्याशी 2 शब्द बोलली आहे का? हळूहळू तिच्या आईला पण असं वाटायला लागलं की मधू या घरासाठी योग्य मुलगी नाही. ती या घरात सून बनून आल्यावर घर बर्बाद करून टाकेल. म्हणून रमाच्या आई या विषयावर त्यांच्या नवऱ्याशी बोलल्या आणि त्यांना पण यासाठी तयार केलं. ते नितीनला म्हणाले, मधू तुझ्यासाठी योग्य मुलगी नाही, म्हणून आम्ही तुझं लग्न मोडत आहोत. हे ऐकून नितीनला खूप मोठा धक्का बसला. तो म्हणाला, आई तू हे काय बोलत आहेस? मी कुठल्याही परिस्थितीत मधूसोबतच लग्न करणार आहे. आमची मनं एकमेकांशी जोडली गेली आहेत. माझं तिच्यावर प्रेम आहे. 1 महिन्यांपासून आम्ही फोनवर बोलत आहोत. आमचा साखरपुडा झाला आहे. 2 महिन्यानंतर आमचं लग्न आहे. आम्ही एकमेकांना पसंत करायला लागलो आहोत. मी हे लग्न मोडणार नाही. मधू माझं आयुष्य बनली आहे. मी दुसऱ्या कुठल्याही मुलीबद्दल विचार करू शकत नाही. नक्कीच मधूबद्दल तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. प्लीज आई, असं करू नकोस.
मी लग्न केलं तर फक्त मधूसोबतच करेन. नितीनचं बोलणं ऐकून त्याची आई म्हणाली, हो, म्हणून तर आम्ही तुझं लग्न मोडत आहोत. जी मुलगी अजून लग्न करून या घरात पण आली नाही ती तुझं आयुष्य बनली आहे आणि आम्ही तुझे कोणीच राहिलो नाही. हे ऐकून नितीन म्हणाला, आई तू हे काय बोलत आहेस? आई, तुझी आणि बाबांची माझ्या मनात वेगळी जागा आहे आणि मधूची वेगळी. मी तुमच्या सगळ्यांवर एकत्र प्रेम करू शकत नाही का? प्रत्येकजण लग्न करतो, बायको आणि आईवडिलांसोबत एकत्र आनंदात राहतात. त्यावर त्याची आई म्हणाली, अच्छा, तर तू बोलताना एकदा तरी तुझ्या बहिणीचं नाव घेतलं आहेस का? नितीन म्हणाला, आई, रमाचं लग्न झालं आहे. ती तिच्या कुटुंबासोबत खुश आहे आणि जेव्हा कधी माहेर येते तिची पूर्ण काळजी घेतली जाते. आणि आता या सगळ्यामध्ये रमामध्येच कुठून आली? त्याची आई म्हणाली, जेव्हापासून मधू तुझ्या आयुष्यात आली आहे तू आमच्यापासून वेगळा व्हायला लागला आहेस. अजून लग्न पण झालं नाही आणि तू आमच्याशी तुटक तुटक वागायला लागला आहेस. मी अशा मुलीला घरात आणू शकत नाही जिने लग्न व्हायच्या अगोदरच आमच्या मुलाला आमच्यापासून लांब केलं आहे. मी हे लग्न कुठल्याच परिस्थितीत होऊ देणार नाही. आता तर नितीनला काहीच कळत नव्हतं की काय करायचं. तो एकदम शांत झाला. नितीनच्या आईने मधूच्या आईला फोन करून लग्न मोडल्याचे सांगितले. हे ऐकून मधूची आई म्हणाली, अहो ताई, असं अचानक काय झालं की तुम्ही लग्न मोडत आहात? नितीनची आई म्हणाली, असं काहीच झालं नाही, पण मनात काहीतरी गैरसमज झाले आहेत आणि गैरसमज मनात घेऊन नवीन नाती जोडणं चुकीचं आहे. त्यामुळे आता हे लग्न होऊ शकत नाही. यातच दोन्ही कुटुंबांचं भलं आहे. असं बोलून त्यांनी फोन कट केला. मधूला जेव्हा याबद्दल समजलं तेव्हा तिने नितीनला फोन केला आणि विचारलं, नितीन, असं काय झालं की आईंनी आपलं लग्न मोडलं? नितीन म्हणाला, मधू, मला काहीच कळत नाही की आईने असं अचानक का केलं, पण मधू, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मग मधू म्हणाली, नितीन, तू लग्न मोडत असताना तुझ्या घरातल्या लोकांना काहीच का बोलला नाहीस? जर तू बोलत असशील तर मी अजून पण तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. पण नितीन काहीच बोलू शकला नाही आणि मधूला तिचं उत्तर मिळालं. मधू म्हणाली, बरं झालं नितीन, आपलं लग्न मोडलं. अजून आपलं लग्न झालं नाही आणि माझ्यासोबत चुकीचं होत आहे, तरी पण तू माझी बाजू घेऊन बोलला नाहीस. जरा विचार कर, जर आपलं लग्न झालं असतं आणि तुझ्या घरात माझ्यासोबत चुकीचं घडलं असतं तेव्हा पण तू माझ्या बाजूने बोलला नसतास. त्यामुळे माझं आयुष्य खराब झालं असतं. बरं झालं आपलं लग्न व्हायच्या आधीच मोडलं. मला असा बहिरा मुका नवरा नको आहे, जो चूक नसताना पण स्वतःच्या घरातल्या लोकांना आणि आईला खुश ठेवण्यासाठी एका मुलीचं आयुष्य बर्बाद करायला तयार आहे. असं बोलून मधूने रागात फोन कट केला. नितीनजवळ तिच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं. तो शांतपणे त्याच्या खोलीत बसला होता. आणि इकडे रमा आज भावाचं लग्न मोडून खूप खुश होती. आज तिची मनातली इच्छा पूर्ण झाली होती. पुढचे काही दिवस असेच निघून गेले. या काळात मधूचं लग्न तिच्या आईवडिलांनी दुसऱ्या मुलासोबत लावून दिलं आणि नितीन फक्त बघत राहिला. 6 महिन्यांनी नितीनचे लग्न दुसऱ्या मुलीशी ठरलं. नितीनला असं वाटलं की चला, आता मी माझ्या आयुष्यात पुढे जाऊ शकतो. हळूहळू नितीन आणि त्या मुली जवळीक वाढायला लागली. यावेळी पण रमाला परत तोच प्रॉब्लेम व्हायला लागला जो मागच्या वेळी होत होता. आता तर रमाच्या मनात या गोष्टीनं घर केलं होतं की जर या घरात सून आली तर माझी जागा या घरातून कायमची संपून जाईल. त्यामुळे काहीही करून मला दादाचं लग्न होऊ द्यायचं नाही. मी माझी जागा या घरातून जाऊ देऊ शकत नाही. मग रामाने यावेळी पण जीव तोडून मेहनत करून भावाचं लग्न मोडलं. यावेळी नितीन पूर्णपणे तुटून गेला. त्याच्या आईला कळत नव्हतं की त्या स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुलाचं आयुष्य बर्बाद करत होत्या. त्यानंतर अजून 2-4 ठिकाणी त्याच्या लग्नाची बोलणी चालू होती, पण रमाने भावाचं लग्न पक्क होऊ दिलं नाही. काही ना काही कमी काढून तिने सगळी स्थळं नाकारली आणि भावाला या गोष्टीची जरासुद्धा कुणकुण लागू दिली नाही. रमा मनातून खूप खुश होती की अशीच काही वर्ष निघून जातील आणि तोपर्यंत दादाचं लग्न करायचं वय निघून जाईल. मग लग्न असं पण होणार नाही
आणि माझं राज्य माहेरात असंच कायम राहील. माझी जागा या घरात कोणीच घेऊ शकणार नाही. असेच काही दिवस निघून गेले. नितीन हळूहळू डिप्रेशनमध्ये जायला लागला. त्याला असं वाटत होतं की माझ्यात काही कमी नसून पण माझं लग्न होत नाही. माझं स्वतःचं कुटुंब कधीच नसणार आहे. एक दिवस रमा हॉटेलमध्ये मैत्रिणीसोबत चहा पीत बसली होती. तिची मैत्रीण म्हणाली, अगं रमा, तुझ्या भावाचं लग्न अजून झालं का नाही? त्यावर रमा म्हणाली, नाही झालं आणि आयुष्यात कधी होणार पण नाही, कारण मी कधी त्याचं लग्न होऊ देणार नाही. हे ऐकून तिची मैत्रीण म्हणाली, रमा, तू हे काय बोलत आहेस? रमा म्हणाली, मला माहीत आहे, दादाची बायको घरात आल्यावर घरात तिचं राज्य चालेल आणि माझं राज्य संपून जाईल. मला हे कुठल्याच परिस्थितीत होऊ द्यायचं नाही. त्यामुळेच तर आजपर्यंत मी स्वतः दादाचं लग्न होऊ दिलं नाही आणि ही गोष्ट घरात कुणालाच माहीत नाही. मी कुणाला कळू पण देणार नाही. एक मधू नावाची मुलगी होती. तिच्याशी दादाचं लग्न ठरलं होतं. ते लग्न पण मीच मोडलं होतं, कारण तिने दादाच्या मनात स्वतःचं स्थान तयार केलं होतं आणि मला ते अजिबात सहन होत नव्हतं. यावर रमाची मैत्रीण म्हणाली, रमा, तू हे खूप चुकीचं करत आहेस. रमा, तू पण कुणाच्या तरी भावाशी आणि मुलाशी लग्न केलं आहेस. तू पण तुझ्या नवऱ्याच्या मनावर राज्य करतेस. हा तर निसर्गाचा नियम आहे. मग तू तो का तोडण्याचा प्रयत्न करत आहेस? तुझ्या हट्टामुळे तुझ्या भावाचं आयुष्य बर्बाद होत आहे. असं करू नकोस. प्रत्येक भावाच्या आयुष्यात त्याची बायको येते आणि बहिणीची जागा थोडी कमी होते. शेवटी तुझ्या नवऱ्याच्या बहिणीची जागा पण तू कमी केली आहेस. असा तरी विचार करून बघ. रमा म्हणाली, हो, मला माहीत आहे. तू बोलत आहेस त्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण मी एवढी महान नाही. मला माझ्या सासरी आणि माहेरी दोन्हीवर माझा हक्क पाहिजे आहे. मी अशीच आहे आणि मी स्वतःला बदलू शकत नाही. त्यामुळे मी स्वतः माझ्या भावाचं लग्न होऊ देणार नाही. ज्या दिवशी त्याचं लग्न होईल, माझं माहेरातलं अस्तित्व कमी होईल आणि मला ते होऊ द्यायचं नाही. तिची मैत्रीण म्हणाली, जसं तुला योग्य वाटेल. आज पहिल्यांदाशी स्वार्थी बहीण बघितली की स्वतःच्या हक्कासाठी भावाचं आयुष्य बर्बाद करत होती. त्यानंतर त्या दोघी तिथून उठून निघून गेल्या. पण रमाने त्याच हॉटेलमध्ये तिच्या मागच्या टेबलवर बसलेल्या मधूला बघितलं नव्हतं. मधूने त्यांचं सगळं बोलणं ऐकलं होतं. त्यांचं बोलणं ऐकून मधूला समजलं की काही वर्षापूर्वी तिचं आयुष्य बर्बाद करणारी रमा होती. मधूजवळ आज पण नितीनच्या आईचा नंबर सेव्ह होता. तिने त्यांना फोन केला. त्यांच्या फोनमध्ये पण मधूचा नंबर सेव्ह होता. तिचा फोन आलेला बघून त्या खूप हैराण झाल्या की एवढ्या वर्षानंतर मधू त्यांना का फोन करत असेल. त्यांनी फोन उचलला. मधू म्हणाली, हॅलो काकू, आता तर माझं लग्न झालं आहे आणि मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे. पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि जर मी आज तुम्हाला काही बोलले नाही तर तुमच्या मुलाचं आयुष्य बर्बाद होऊन जाईल. शेवटी मी पण कधीतरी मनापासून त्याच्यावर प्रेम केलं होतं आणि आज त्या प्रेमामुळे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. प्लीज काकू, तुम्ही मला भेटायला या. नितीनच्या आईला असं वाटलं की एवढ्या वर्षांनी मधूने त्यांना फोन केला आहे, म्हणजे काहीतरी महत्त्वाची गोष्ट असणार जी तिला मला सांगायची आहे. त्या लगेच तिने सांगितलेल्या पत्त्यावर तिला भेटायला पोहोचल्या. तिला बघून नितीनच्या आईला विश्वासच बसत नव्हता की ती एवढी छान सुंदर दिसत होती. त्यांना असं वाटलं की ही माझ्या घरची सून झाली असती तर. त्यांनी त्यावेळी हे लग्न मोडलं नसतं तर. तिच्या बाजूला 2 वर्षाच्या बाळाला बघून त्यांना अजूनच धक्का बसला. त्या मनात म्हणाल्या, त्यावेळी मी नितीनचं लग्न मोडलं नसतं तर आज त्याचं मूल पण एवढं मोठं असतं. माझा नितीन तर आज पण आयुष्यात एकटा आहे आणि मधू किती खुश दिसत आहे. आज त्यांना त्यांच्या वागण्यावर पश्चाताप होत होता. पण आता घडून गेलेल्या गोष्टी आठवून काहीच फायदा होणार नव्हता. त्या मधूजवळ गेल्या आणि म्हणाल्या, बोल मधू, मला काय सांगायचं होतं? मधू म्हणाली, काकू, मी माझ्या संसारात खूप सुखात आहे. मी तर त्याच वेळी लग्न केलं होतं, पण तुमच्या मुलाचं लग्न त्यावेळी पण झालं नाही आणि भविष्यात कधी होणार पण नाही जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर. नितीनची आई म्हणाली, मधू, तू हे काय बोलत आहेस?
का होणार नाही माझ्या मुलाचं लग्न? नितीन किती चांगला मुलगा आहे. मधू म्हणाली, जर नितीन एवढा चांगला हुशार मुलगा आहे तर अजूनपर्यंत त्याचं लग्न का झालं नाही? यावर नितीनची आई गप्प बसली. मधू म्हणाली, मी बरोबर बोलत आहे. त्याचं लग्न झालं नाही आणि भविष्यात कधी होणार पण नाही. आणि यामागे दुसऱ्या कुणाचा हात नसून तुमच्या स्वतःच्या मुलीचा, रमाचा हात आहे. ती जाणून बुजून प्रत्येक वेळी नितीनचं लग्न मोडत आहे. असं म्हणत तिने रमाने तिच्या मैत्रिणीला बोललेल्या सगळ्या गोष्टी नितीनच्या आईला सांगितल्या. हे ऐकून नितीनची आई म्हणाली, मधू, तू काय फालतू काही पण बोलत आहेस? माझी मुलगी तिच्या भावाचं आयुष्य का म्हणून बर्बाद करेल? असं नाही होऊ शकत. तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. मी तुझं बोलणं का म्हणून मान्य करू? मधू म्हणाली, काकू, तुम्ही बरोबर बोलत आहात. तुम्ही का माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवाल? आणि मला काही फरक पडत नाही. तुम्ही माझं बोलणं ऐका किंवा ऐकू नका. नितीन माझा कोणीच लागत नाही. पण कधी काळी मी त्याच्यावर मनापासून प्रेम केलं होतं. त्यामुळे आज मी तुम्हाला सगळं सत्य सांगितलं आहे. मला जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही बघा. नितीनचं लग्न झालं किंवा नाही झालं मला काहीच फरक पडत नाही. पण माझं मन मला म्हणालं म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या. आता मी जात आहे. माझा नवरा माझी वाट बघत असेल. असं म्हणत मधू तिथून निघून गेली आणि नितीनची आई पण त्यांच्या घरी परत आली. नितीनच्या आईच्या मनात या गोष्टीने घर केलं होतं की मधू खरं बोलत तर नसेल ना? मधू असं का बोलली असेल? या गोष्टीचा विचार करायला लागली. त्यांनी रमाच्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवायला सुरुवात केली. त्या लक्ष द्यायला लागल्या. रमा नितीनला येणाऱ्या प्रत्येक स्थळात जाणून बुजून कमी काढून लग्न मोडत असायची. आणि हा पण विचार केला की नितीनच्या ठरलेल्या प्रत्येक लग्न होण्याआधी रमाने त्यांना त्या मुलीविरुद्ध भडकवत असायची. आता नितीनच्या आईच्या लक्षात आलं होतं की मधू बोललेली प्रत्येक गोष्ट खरी होती. नितीनच्या आईने सगळ्या गोष्टी त्यांच्या नवऱ्याला सांगितल्या. ते पण मुलीच्या अशा वागण्याने हैराण झाले. त्यांना आश्चर्य वाटलं. एक बहीण भावाचं आयुष्य स्वतःच्या स्वार्थासाठी बर्बाद कशी करू शकते? नितीनच्या आई वडील लगेच नितीनच्या खोलीत गेले. तिथे नितीन शून्यात बघत बसला होता. कारण त्याच्या प्रत्येक मित्रांची लग्न झाली होती आणि काही तर बाप पण बनले होते. आणि नितीन एकटा बिन लग्नाचा होता. मस्करी करत त्याचे मित्र त्याला टोमणे मारायचे. ते ऐकून नितीन मनातून खूप तुटत चालला होता. तो खूप कमी बोलायचा. त्याला एकटं राहायला आवडत होतं. मुलाचं दुःख बघून त्याच्या आईवडिलांना स्वतःवर खूप राग यायला लागला होता की त्यांनी मुलीच्या बोलण्यात येऊन स्वतःच्या मुलाचं आयुष्य स्वतःच्या हाताने बर्बाद केलं होतं. त्या दोघांनी नितीनला रमाबद्दल सगळं सांगितलं आणि म्हणाले, तू टेन्शन घेऊ नकोस. जे व्हायचं होतं ते घडून गेलं आहे. पण आता सगळं चांगलं होणार आहे. आम्ही तुझ्या आयुष्यात परत आनंद आणू. एका चांगल्या मुलीशी तुझं लग्न लावून देतो. फक्त तू तयार राहा. रमाला याबद्दल सांगायची गरज नाही. आम्ही तिच्याकडे बघून घेऊ. नितीनला आईवडिलांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. ज्या बहिणीवर तो जीवापाड प्रेम करत होता ती त्याच्याशी अशी कशी वागू शकते? दुसऱ्या दिवशी त्याचे आईवडील लग्न जुळवणाऱ्या मावशींजवळ गेले आणि म्हणाले, आम्हाला काहीही करून या महिन्यात आमच्या मुलाचं लग्न करून द्यायचं आहे. तुम्ही एखादं चांगलं स्थळ सुचवा. लग्न जुळवणाऱ्या मावशी म्हणाल्या, तुम्ही एवढ्या वेळा तुमच्या मुलाची ठरलेली लग्न मोडली आहेत. आता मुलीकडचे लोक तुमच्याशी नातं जोडायला तयार नाहीत. कारण सगळ्यांना माहीत आहे तुम्ही त्याचं लग्न करून देणार नाहीत आणि नितीनचं वय पण वाढत आहे. त्यामुळे लगेच चांगली मुलगी भेटणं अशक्य आहे. त्याचे आई वडील म्हणाले, तुम्ही काहीही करा पण या महिन्यात नितीनचं लग्न व्हायलाच हवं. आम्ही खूप वेळ वाया घालवला आहे. आता अजून नाही. आम्हाला फक्त चांगली घर सांभाळणारी, नितीनला समजून घेणारी मुलगी हवी आहे. ते ऐकून त्या मावशी म्हणाल्या, एक मुलगी माझ्या बघण्यात आहे पण ती तुमच्या स्टेटसची नाही. तिच्या वडिलांचं एक छोटंसं किराणाचं दुकान आहे. जर तुम्हाला पटत असेल तर मी त्यांच्याशी बोलून बघते. मुलगी खूप छान आणि संस्कारी आहे.
तुमचं घर आणि नितीन दोघांना खूप छान सांभाळेल. त्याचे आई वडील म्हणाले, आम्हाला चालेल. आम्हाला दुसरं काही नको. आम्हाला फक्त नितीनसाठी चांगली मुलगी हवी आहे, जी त्याला खुश ठेवेल. जी मुलगी आमच्या घरी सून बनून येईल ती सुखात राहील. तिला कुठलाच त्रास होणार नाही. कुठलीही बंधनं घातली जाणार नाहीत. आम्ही अगोदरच खूप चुका केल्या आहेत. आता अजून नाही. त्या मावशी म्हणाल्या, ठीक आहे, मी त्यांच्याशी बोलून घेते. 1 आठवड्यात नितीन आणि श्वेताचं लग्न ठरलं. श्वेता खूप छान आणि संस्कारी मुलगी होती. लग्न ठरताच नितीनचे आई वडील म्हणाले, आम्हाला लग्न लवकर करायची घाई आहे. आम्ही थांबू शकत नाही. लग्न ठरवून ठेवणं खूप मोठी चूक आहे आणि त्याच काळात लग्न मोडणारे आपलं काम करून बाजूला होतात. श्वेताचे वडील म्हणाले, एवढ्या कमी वेळात आम्ही लग्नाची तयारी कशी करू शकतो? यावर नितीनचे आई वडील म्हणाले, तुम्हाला काही करण्याची गरज नाही. सगळी तयारी आम्ही केली आहे. तुम्ही फक्त मुलगी आणि तिच्या ओटीत नारळ घालून मुलीची पाठवणी करा. यावेळी रमाच्या आई वडिलांनी तिला भावाच्या लग्नाची बातमी समजून दिली नाही आणि नितीनच्या लग्नाचा दिवस उजाडला. त्याच दिवशी रमाला फोन करून सांगितलं, आज तुझ्या भावाचं लग्न आहे. तू लग्नाला ये. हे ऐकून रमाला धक्का बसला. ती आईला म्हणाली, आई, असं कसं दादाचं लग्न ठरवलं आणि मला लग्नाच्या दिवशी बोलावलं आहे? तुम्ही कधी लग्न ठरवलं आणि मला सांगितलं पण नाही? तिची आई काही बोलली नाही आणि फोन ठेवून दिला. रमा लगेच माहेरी आली आणि घरात गोंधळ घालायला सुरुवात केली. म्हणाली, तुम्ही दादाचं लग्न ठरवलं आणि मला सांगितलं पण नाही. तुम्ही असं का केलं? हाच मानसन्मान आहे का माझा माहेरी? आणि लग्नाच्या दिवशी मला आमंत्रण दिलं आहे. वाव, काय जमाना आला आहे. रमाचं बोलणं ऐकताच तिच्या आईने एक जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाली, किती वेळा तू तुझ्या भावाचं लग्न मोडलं आहेस? आईचं बोलणं ऐकून रमा म्हणाली, आई, तू वेडी झाली आहेस का? तशी तिच्या आईने परत एक कानाखाली वाजवली आणि म्हणाली, जास्त नाटक करू नकोस. तुझं खरं रूप आम्हाला समजलं आहे. रमाला काहीच कळत नव्हतं की तिचं सत्य घरात कसं काय समजलं. तिची आई म्हणाली, त्या दिवशी हॉटेलमध्ये तू जे काही तुझ्या मैत्रिणींसोबत बकवास करत बसली होतीस ते सगळं मी माझ्या कानाने ऐकलं आहे. तेव्हा मला समजलं की माझ्या मुलाचं लग्न का होत नाही. तुझ्या बोलण्यात आम्ही पण आलो. ही आमची चूक आहे. पण तू एवढी स्वार्थी निघशील असं कधी आम्हाला वाटलं नव्हतं. तुझ्या स्वार्थासाठी तुझ्या भावाचं आयुष्य बर्बाद करायला निघाली होतीस. जे करायचं होतं ते तू केलंस. आता पाहुण्यासारखी लग्नाला ये आणि लग्न झाल्यानंतर तुझ्या घरी परत जा. तुला माहेरच्या गोष्टीत नाखुपसायची गरज नाही. जर तुझी इच्छा नसेल तर नाही आलीस तरी चालेल. असं म्हणत तिची आई तिथून निघून गेली. रमाने भावाकडे बघितलं. तो पण न काही बोलता तिथून निघून गेला. रमाला आज समजलं होतं की तिने स्वतःच्या हाताने माहेर तिची इज्जत गमावली होती आणि आता तिला माहेरी कोणी विचारणारं नव्हतं. लग्नाच्या वेळी रमा लग्नात हजर होती. लग्नानंतर नितीनच्या आईने घरातल्या सगळ्यांशी श्वेताची ओळख करून देत म्हणाली, श्वेता, खूप छोटं सासर आहे तुझं. घरात आम्ही दोघं, तुझा नवरा, तू आणि एक नणंद आहे. पण ती असल्या नसल्याने काही फरक पडत नाही. याबद्दल नितीन तुला सगळं समजावून सांगेल. तुला घरात जसं राहायचं आहे तशी तू राहा. तुझ्या नंदेशी तुला वाटेल तसे नाते निभाव. तुझ्यावर कुठलीच जोर जबरदस्ती नाही. कारण मला माझ्या मुलीशी कुठलंच नातं ठेवायचं नाही. श्वेता, तू फक्त हे लक्षात ठेव की तू या घरची सून आहेस. या घरची मालकीण आहेस आणि कोणीही बाहेरचे येऊन या घरात हुकूम चालवणार नाही. या घरात तेच होईल जे तुला हवं असेल. रमाची आई रमाबद्दल हे सगळं बोलत होती आणि रमाला सगळं समजत होतं. असं म्हणत रमाची आई मुलाला आणि सुनेला घेऊन तिथून निघून गेल्या आणि रमा त्यांना जाताना बघत उभी राहिली, स्वतःच्या कर्माचा पश्चाताप करत. आज तिचं माहेर कायमचं तुटलं होतं आणि तिचं राज्य पण. रमाने स्वतःच्या स्वार्थासाठी भावाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि तिने केलेल्या चुकीचा पश्चाताप करण्याची वेळ तिच्या हातातून कायमची निघून गेली. तिने स्वतःच्या हाताने स्वतःचं माहेर कायमचं तोडलं.
सगळी नाती तोडली